नमस्कार. इतकं मस्त वाटतंय. ही दाटलेली ढगं, रिमझिम असा मस्त पाऊस येतोय आणि सगळीकडे झालेली हिरवळ. हिरवळ म्हटलं की विचारायचंच नाही. म्हणजे मला तर पावसाळा सुरू झालेला नाही आहे, पण असं वाटतंय की मस्तपैकी ट्रॅकिंगला जावं, फिरायला नाही का. डोंगरांमध्ये पाण्याचे झरे येत आहेत, मस्तपैकी आपण फोटो काढतोय छान छान. आणि डोंगरांमध्ये फिरण्याची मज्जाच काही ओर असते, तेही पावसाळ्यात. आणि मला पर्सनली फिरायला खूप आवडतं. पावसाळा असो उन्हाळा असो. हां, उन्हात फिरायला नाही आवडत, पण पावसाळ्यातली मजा मात्र मी सोडत नाही. मला असं झालं आहे, कधी एकदाचा पावसाळा सुरू होतोय, आमची कामं थोडी रिलॅक्स झाली की आम्ही ट्रॅकिंगला जाण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. आत्ता मी आली आहे इथे, मस्त छान. इथे मला यायला आवडतं कारण इथनं ना समोर असा मस्त छान इकडे रस्ता दिसतो आणि रस्त्यावरनं येणाऱ्या गाड्या, असं वळणावळणाचा रस्ता इथे. आणि सगळीकडे शेती आहे, हिरवळ झालेली आहे. आणि असा झिमझिमचा पाऊस आला की मग घरात बसावं असं वाटतच नाही डेफिनेटली. तर मस्तपैकी आत्ता जेवण केलं आहे. आज आम्ही केल्या होत्या शेवग्याच्या शेंगा, ज्या की मला पर्सनली जेव्हा कळलं की शेवग्याच्या शेंगांपासून काय काय बेनिफिट होतात, तर आवर्जून मी शेंगा खायला लागली आहे. मला सगळ्याच भाज्या आवडतात तशा, पण शेवग्याच्या शेंगा आता मला आवर्जून जास्त आवडायला लागल्या आहेत. तर माझी आवडती भाजी एकतर कारलं आणि दुसरी भाजी आता आहे शेवग्याच्या शेंगा. तसं सगळंच आवडतं, पण त्यातले त्यात या दोन फेवरेट. हे असा झिमझिम येणारा पाऊस आणि सगळीकडे हिरवगार झालंय आणि ढगं इतकी दाटली आहेत ना की असं वाटतंय सायंकाळ झाली आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि खूपच 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 छान वातावरण आहे हे बघा. आणि ना खेड्यामध्ये पर्सनली इकडे ना सगळीकडे डोंगर आहेत, त्यामुळे ते डोंगरांवरती आलेली धुकं आणि ते एक जास्त आनंद देणारं वातावरण जे आहे ना ते असं असतं. डोंगरांवरती आलेली धुकं आणि असा येणारा पाऊस आणि सगळीकडे हिरवगार दिसतं नाही का. हे बघा इकडे तर बघितलं ना की ही इथली समोरची छोटीशी टेकडी, तिकडे आहे तो डोंगर ज्याच्यावरती सगळं धुक्यासारखं दिसतंय. ह्या टेकडीवरती सगळं हिरवं झालंय. आणि हे बघा ज्यांची शेती तयार आहेत तेवढीच शेतं जी काय आहेत काळी दिसत आहेत, पण हिरवेगार झालेले बांध आणि हिरवीगार डोंगर, हे दाटलेली ढगं आणि कम्माल असं वातावरण आहे, कम्माल. इकडे मागच्या बाजूला आले ना की हा रस्ता दिसतो, समोर दिसतोय तुम्हाला. हे बघा हा रस्ता इथे दिसतोय असा सरळ. हे बघा आता इथनं गाडी गेली आहे, ही गाडी दिसेलच आता रस्त्याने जाताना. पण हा रस्ता ना वरती तिकडे तिकडे तो सफेद बंगला दिसतोय, तो हा बघा हा सफेद बंगला दिसतोय. इथनं वरून तिथनं असा असा गोल 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 असा 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 करत हा रस्ता इकडे येतोय. बघा ती गाडी चालली दिसतंय. प्रत्यक्षात बघताना जो आनंद आहे ना, वाहनं येण्याचा नाही, पण असा पावसाने झालेला काळाभोर रस्ता आणि सगळीकडे मोठमोठाली झाडं, एक नंबर वातावरण आहे. आणि अशा वातावरणात ना गरम गरम भजी किंवा गरम गरम बटाटे वडा असं काहीतरी गरम गरम खावं असं वाटतं नाही का. मला तर गरम गरम चहा आणि गरम गरम जेवण करायला घेतलं ना तरी आवडतं. आणि या अशा वातावरणात ना एकतर मला खायलाच आवडतं, मुळात गरम असो कसंही असो मला खायला आवडतं. तर आत्ता मी आली आहे चिक्की घेऊन, जी मी खूप दिवसांची केलेली आहे. मला नाही वाटत आता मी ती वेगवेगळी करून खाण्यात काय अर्थ आहे, कारण ती निघणार नाही फॉर शुअर. मी तिला काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण थोड्या वेळापूर्वीच. तर आता ही चिक्की मी अशीच खाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कसली आहे ही? फुटाणे वगैरे असतात ना त्याची चिक्की आहे. आणि का माहिती आहे, ही चिक्की खूप बेनिफिशियल असते. तर ही चिक्की ना खूप 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 बेनिफिशियल असते. निघत नाही आहे, खाली पडलं ते. तर मोडण्यापेक्षा मी असंच खाणं प्रिफर करेल. ते चिटकलं एकमेकाला, सगळं चिटकलं आहे. हे बघा चिपकू प्रोग्राम झाला आहे. तर मी असंच खाते. आणि पाऊस पण सुरू झाला आहे. तर ही चिक्की करण्यामागचं रिझन, हार्मोनल्स जेव्हा इम्बॅलन्स होतात तेव्हा ते बॅलन्स करण्यासाठी ही चिक्की खूप आणि खूप फायदेशीर ठरते. त्याचा पाक केला आहे मस्तपैकी. थोडंसं तूप टाकलं अगोदर, त्यामध्ये गूळ घातला आणि तो गूळ उकळवू दिला. उकळल्यानंतर थोडा घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे फुटाणे घातले आणि
थंड करून घेतला, एका ताटाला तूप लावून घेतला आणि त्याच्यामध्ये याची लेयर दिली आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये सेट केला मी ते आणि तुकडे केले आणि या डब्यामध्ये भरून ठेवलं मी ते. पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला की मी एक दिवस बाहेर गेले आणि तो डबा मी सोबत घेऊन गेले खाण्यासाठी. पण थोडंसं हीट होतं, म्हणजे गरमी होती, ऊन खूप होतं, तर ते मेल्ट झालं आणि ते चिटकलं. ते माझ्या लक्षात नाही आलं त्यावेळी, पण आज जेव्हा मी काढलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते चिटकले आहेत एकमेकांना. पण हरकत नाही ना, आपण असंही खाऊ शकतो. ते खाणं पोटात जाणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे करा आणि खा. असं काही आपल्याकडनं होत नाही आणि गोळ्या औषधं घेणं इतकं काही चांगलं नाही आहे. त्यामुळे जे जे काही तुम्हाला घरात ट्राय करता येईल, प्रयत्न करता येईल, ते प्रयत्न करत राहायचे. तर चला, आजच्या पुरतं इतकंच. मस्तपैकी पाऊस येतो आहे, पावसाचा आनंद घेते आणि ट्रॅकिंगला गेल्यानंतर तोही व्हिडिओ मी काढेनच. ट्रॅकिंगला माहीत नाही कधी जातो आहे, पण मला आवडतं जायला, तर प्रयत्न नक्की करू घरातनं बाहेर पडण्याचा.